होती. मी माहेरी येताना इतकीच बॅग होती फक्त. आता घेऊन जायचं किती आहे? हे एक आणि अजून हे एक आणि अजून दाखवते. ये इकडे. आम्हाला घरात जागा पूर्ण तर आम्ही बाहेर ठेवलं. अरे बापरे, एवढं न्यायचंय? हां. काय याच्यात? वेलकम टू डे 64 आउट ऑफ 100. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं होतं कारण अक्षयला जास्त सुट्टी नव्हती. आईने छान बटाट्याची भाजी, पोळी, भात आणि वरण असा स्वयंपाक बनवला होता. अक्षय इकडे वाढून घेतोय कारण आईचं दुखतं माझ्या. जेवण बनवून झाल्यानंतर ती थोडा वेळ बसलेलीच असते. तिला काहीही काम करता येत नाही कारण तिलाही कमरेचा इश्यू आहे आणि तोच सेम इश्यू मला देखील झालेला आहे. एनिवेज हे आहे माझ्या आईचं देवघर, जे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. आणि माझी आई खूप सुंदर अशी पूजा करते, रोज फुलं वगैरे वाहते. आमच्या दोघांचंही जेवण झालं आणि मग आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी. तर जाण्याआधी आई पप्पांचा दोघांचाही आशीर्वाद घेतला. अक्षयनेही घेतला, मीही घेतला आणि जाताना आम्ही एका छान अशा मंदिरामध्ये गेलो होतो. हे तुम्हाला पुढे समजेलच. इतके दिवस माहेरी राहिले होते की तिथून निघण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. माझं पाऊलच निघत नव्हतं आणि गाडी बघू शकताय सामान्यांनी फुल भरलेली आहे. अजिबात जागा नाहीये मागच्या सीटवरती. खरं तर मला इतकं रडायला येत होतं. आईचे डोळे एवढे पाणावले होते पण मी इतकं कंट्रोल केलं कारण मी जर रडले असते ना तर माझी आई अजून जास्त रडली असती. पण शेवटी गाडीमध्ये माझा रडण्याचा प्रोग्राम झालाच. मला कंट्रोलच नाही झालं रडणं. आणि येता येता आम्ही गेलो होतो करमाळ्याच्या देवीला पाया पडायला कारण ऑन द वेच होतं. सो करमाळ्याच्या देवीचं दर्शन घेतलं. त्याचा मी सेपरेट ब्लॉग टाकेलच आणि इथे छान असा पेरू देखील एन्जॉय केला. तर मंडळी आता आम्ही पुण्यात पोहोचलेलो आहोत. दीदीकडे चाललोय आणि तिथून आमच्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहोत. सो चलो पहिले दीदी से मिलते हैं. आम्ही दीदीकडे फार वेळ थांबलो नाही. फक्त काही फ्रेम्स होत्या त्या तिला द्यायच्या होत्या. सो उभ्या उभ्या फक्त त्या दिल्या आणि देन लकीला ट्युशनला निघायचं होतं. सो त्याला देखील ड्रॉप केलं कारण लगेच आम्हाला मुंबईसाठी निघायचं होतं आणि ज्ञानदाच्या घरी देखील जायचं होतं. यावर्षी लकीचं आमच्या 10वीचं वर्ष आहे. सो आम्हाला सगळ्यांनाच थोडंसं टेन्शन आहे त्याचं. काय होईल, कसं होईल देव जाणे. आणि आता इकडे आम्ही पोहोचलेलो आहोत ज्ञानदाच्या अपार्टमेंटमध्ये. अक्षय जिजू आम्हाला घ्यायसाठी आधीच आलेले होते. बिकॉज सेरेन काउंटीचा रस्ता खूप भुलभुलैयाचा आहे. खूप दिवसांपासून आमचा चौघांचं भेटण्याचा प्लॅन होता पण तो काही सक्सेस होत नव्हता. फायनली आज तो सक्सेस झालेला आहे. उभ्या उभ्या का होईना यांची भेट घेतली आणि छान अशी नेम प्लेट बघून मला फार भारी वाटलं. फायनली नांदाने आमच्या नाश्त्यासाठी स्पेशल असा ढोकळा मागवलेला होता आणि त्यासोबतच चहा देखील. खूप मज्जा आली यांना भेटून. याच्या पुढचा ब्लॉग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.